तुला काय वाटलं मी आर्याच्या बाजूने झाले? विश्वमोहन, आर्या या सगळ्यांना मी माफ केलं? हो, मला काय सगळ्यांनाच असं वाटत होतं। लग्नात जेव्हा माझी चोरी उघडकीस आली तेव्हा सगळेच जण माझ्या विरोधात गेले, अर्जुन, निशिकांत सुद्धा। तेव्हा म्हटलं आता नमतं घ्यायलाच हवं। आता विश्वमोहनची माफी मागितली तर उद्या काहीतरी करता येईल। मला त्या विश्वमोहनला बर्बाद झालेला बघायचा आहे। आर्या आणि अर्जुनचा माझ्यावरती खूप विश्वास बसलाय। त्या दोघांचा वापर करून विश्वमोहनची सगळी इस्टेट आपल्याला ताब्यात घेता येईल आणि त्यासाठी मला तुझी आणि अजयची मदत हवी। आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर मोठी प्लॅनिंग हवी। आर्या, अगं तू इथे काय करतेस? मायाताई, मी तुमचीच वाट पाहत होते। इतका राग बरा नाही। अगं आर्या, मितालीने तर फक्त त्या खिचडीत मीठ टाकलं होतं मायाताई, त्यासाठी तुम्ही तिच्या रूममध्ये जाऊन तिला परत ओरडलात? असं म्हणायचंय का तुला? मायाताई, हो तुम्हीच म्हणालात ना प्रत्येकाकडून चूक होते म्हणून। अहो तिच्याकडनंही चूक झालीये। अगं मग मी सुद्धा तिला हेच समजवायला गेले होते। आपल्या मनात एकमेकांबद्दल प्रेम भावना असायला हव्यात, बस एवढंच तर समजावून सांगत होते मी तिला। मग ठीक आहे। वाह मायाताई, क्या बात आहे। काय पण डाव खेळला तो तुम्ही। एकाच डावात तो अर्जुन, ती आर्या आणि त्यांचा पाठीराखा विश्वमोहन सगळ्यांना चीत केलं। तू कमिशन रेट कमी करून देण्यासाठी आमच्याकडून 1 लाख रुपये घेतलेस। तुझ्याच्याने जर ते काम होणार नसेल तर आमचे पैसे परत कर, नाहीतर आमचं काम कर। एक मिनिट मेहता साहेब, मी काय म्हणतो, मला काही ऐकायचं नाही। तुला मी एकदा सांगितलं ना, तुझ्याच्याने काम होणार नसेल तर माझे पैसे मला परत कर। जर आपलं हे टेंडर पास झालं ना तर आपल्या कंपनीला सगळ्या इंटरनॅशनल डील्स मिळतील, ज्याने आपल्या कंपनीला खूप फायदा होणार। माझ्या माहितीप्रमाणे ह्या टेंडरसाठी गेली 5 वर्ष आपण फाईल दाखल करतोय, पण एकदाही हे टेंडर आपल्याला मिळालेलं नाही। पण यावर्षी ते आपल्याला मिळवायचंच आहे, ॲट एनी टाइम कॉस्ट। मी आत्ताच दादांना फोन लावून कळवतो। 20 वर्षापूर्वी मला अर्जुन पहिल्यांदा देवळात भेटला। माझा पदर खेचून मला ताई ताई म्हणाला। मला बघितलं आणि मला एकदम कलबललं, पण तेव्हाच माझं मूल गेलं होतं। मी त्याला पटकन जवळ घेतलं, माझ्याकडे जे होतं ते खायला दिलं। आसपास चौकशी केली तर कुणालाच त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती। मग मला राहावलं नाही, मी त्याला सरळ उचललं आणि घरी घेऊन आले। तिथेच जर त्याला मी त्या दिवशी सोडलं असतं तर माझ्या अर्जुनचं काय झालं असतं एक तो परमेश्वरच जाणे। दादा, ते ऑल इंडिया डीलर्सचं टेंडर निघतंय। हो बरोबर, ते याच महिन्यात निघतं। आम्ही देवाजवळ प्रार्थना करू की हे टेंडर आपल्यालाच मिळेल, नक्कीच मिळेल। पण दादा, ते टेंडर भरायचं आहे, अमाऊंट काय टाकायची ते अर्जुनराव, ते आता तुम्ही ठरवा। मी दादा, मी तर या बिझनेसमध्ये येऊन काहीच महिने झालेत, मला अनुभवही नाहीये धड। मला तर माहिती आहे, पण या काही महिन्यातच तुम्ही आकाशाला गवसणी घातली। अहो, मला सुद्धा सगळं कळायला समजायला वेळ लागला होता। तुम्ही चुटकीसरशी सगळं केलं। माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे। मन लावून काम करा, सगळं ठीक होईल। आणि हो, जर आमच्या बहिणाबाईंना सांगा मधनं दादाची आठवण काढत जा म्हणा। हो सांगतो तिला फोन करायला। आणि हो अर्जुनराव, एक महत्वाची बातमी सांगायची होती तुम्हाला। माझ्या कानावर एक विचित्र बातमी आली। कसली बातमी दादा? आपल्या कंपनीच्या नावावर बाहेरच्या कंपनींमधनं पैसे उचलले जातात। कोण उचलतंय ते पैसे? ते व्यक्तीचं नाव अजून मला कळलं नाहीये, पण तुम्ही जरा सतर्क राहा। ठीक आहे दादा, मी बघतो। ठेवू फोन? ओके, बाय।